सटाणा शहरातील बागलाण तालुक्यामध्ये भाजपाचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा दौरा आहे आणि साधारण 3 वाजेला मालेगाव दौरा केल्यानंतर ते बागलाण तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर सटाणा शहरातील भाजपा युवा मोर्चाने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केलेली आहे। सटाणा शहरामध्ये महाडिक यांच्या स्वागतासाठी डिजिटल बॅनर लावण्यात आले, तसंच पक्षाचे झेंडे देखील लावण्यात आलेले आहेत। सटाणा शहरातल्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर आज आपल्याला सटाण्यामध्ये महाडिक यांच्या स्वागताचे बॅनर्स आणि भाजपाचे झेंडे त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि एक पहिलाच दौरा कृष्णराज महाडिक यांचा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर बागलाण तालुक्यातला हा पहिलाच दौरा असणार आहे आणि या दौऱ्याला घेऊन भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये याला घेऊन खूप मोठी उत्सुकता आहे। साधारण 3 वाजता महाडिक हे सटाण्यात शहरात दाखल होतील आणि त्यात त्यांचा पहिला कार्यक्रम तो असणार आहे, तो म्हणजे शिवतीर्थावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ते पुष्पहार अर्पण करून वंदन करतील आणि त्यानंतर सटाणा शहरातील ग्रामदेवता जे आहे देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या मंदिरात जाऊन ते महाराजांचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर सटाणा नगरपालिकेत भाजपाचे निवडून आलेले जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत ते त्यांचा सत्कार करतील आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजेला लाल शाकीवाणी मंगल कार्यालय सटाणा येथे पदाधिकारी असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांच्याशी ते संवाद साधणार आहेत आणि एक सभेचं त्या ठिकाणी छोटंसं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याला घेऊन सटाणा शहरामध्ये मात्र आज भाजपा युवा मोर्चांमध्ये युवकांमध्ये जे भाजपाचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आहेत कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मात्र तालुक्यातले युवक मध्ये मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतो आहे आणि त्याला घेऊन ही जय्यत तयारी झालेली आहे। याचा ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे प्रखर न्यूजने आणि ह्या संपूर्ण घडामोडींवर आमचं आज लक्ष राहणार आहे। तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज 24। भगवान पवार सह मी भैया साहेब माळी सटाणा।